नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असताल आणि केले असताल। या पद्धतीने टोमॅटोचा डोसा आणि सोबत मस्त चटपटीत चटणी कसं करायचं ते पाहूया। तर यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर इतकं टोमॅटोच्या फोडी घेतलेल्या आहे। तर पिकलेलं टोमॅटो छान लाल असलेलं घ्यायचं म्हणजे चवीला छान होते। 2 वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये साधारण एक 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे, टप्प्याटप्प्याने टाकून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर 1 चमचा इतकं लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरे टाकून याचा छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि चमच्याला कोटिंग होईल इतपत आपल्याला हे पीठ घट्ट ठेवायचं आहे। झाकून ठेवूया। आणि चटणी करण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि सोबतच लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची आणि फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे। आता मिक्सरला फिरून घेतलेलं आहे, गरजेपुरतं पाणी टाकून घेतलेलं आहे, छान असं चटणी तयार करून घेतलेली आहे। आता चटणीमध्ये गरजेपुरतं पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून सगळं मिक्स केलं आहे आणि त्याचबरोबर फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। गरम तेलामध्ये जिरे, मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि थोडंसं कोथिंबीर वरतून टाकून घेतलेलं आहे। तयार झाली इथे आपले ओल्या नारळाची मस्त चटणी। आता पीठ इथे आपलं छान भिजलं गेलेलं आहे, एक 10 मिनिटं भिजून ठेवलेलं होतं। त्यानंतर यामध्ये खाण्याचा सोडा साधारण 2 चिमूट इतकं टाकून घेतलेला आहे आणि दोशाचा तवा थोडंसं तेल लावून छान व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि तयार करून घेतलेलं जे दोशाचं पीठ आहे पळीने 2 पळी टाकून पसरून घेतलेलं आहे। वरच्या साईडला छान कोरडं झालं की चमचाभर तेल टाकून पसरून घेतलेलं आहे, पलटून घेतलेलं आहे। तयार झाला नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा टोमॅटोचा डोसा। एकदा नक्की करून पहा, पटकन तयार होते, चवीला मस्त भारी असलेला हा